रत्नागिरी शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे, मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव यामुळे रत्नागिरीकर त्रस्त झाले आहेत. या समस्यांकडे नगर परिषदेचं लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ठाकरे गट पक्षानं बुधवारी मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदन देऊन या समस्यांवर तातडीनं उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेनं दिलाय. रत्नागिरी शहरातील मारुती आळी, तांबटाळी, तेलीआळी नाका अन्य अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात हे खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. हे खड्डे चिरा डांबर न टाकता पावसाळी डांबर वापरून त्वरित भरले जावेत. शहरातील मोकाट गुरांचा आणि भटक्या कुत्र्यांचा त्रासही गंभीर बनला आहे. रस्त्यांवर फिरणारी जनावरे वाहतुकीस अडथळा निर्माण करत असून अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला. या दोन्ही समस्यांवर तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी शिवसेनेतर्फे निवेदनात करण्यात आली. जर रस्त्यांवरील खड्ड्यांचा, मोकाट गुरांचा आणि कुत्र्यांचा प्रश्न तातडीनं मार्गी लागला नाही तर शिवसेना ठाकरे पक्ष यांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पक्षाच्या निमित्ताने आज रत्नागिरी शहरामध्ये ज्या ज्या समस्या होत्या त्या समस्येच्या माध्यमातून आम्ही नगर परिषदमध्ये धडक सगळी कारवाई करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो. त्यामध्ये शहर प्रमुख प्रशांत साळुंके, तालुका प्रमुख शेखर घोसाळे, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, महिला पदाधिकारी ही सर्व मंडळी इथे हजर झालेली आहेत. शहरामध्ये अनेक प्रश्न भेडसावत होते. त्या प्रश्नांना आता जे आलेले जे CEO आहेत त्यांच्याकडे आम्ही म्हणणं मांडलं. शहराचे काही गोष्टी अशा आहेत की शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत, शहरामध्ये पाण्याची व्यवस्था नाही, शहरामध्ये लाईटची व्यवस्था नाही, शहरामध्ये रस्ते अजून सुधारलेले नाही आहेत, शहरामधल्या गुरांचे प्रश्न आहेत, कुत्र्यांचे प्रश्न आहेत. अशा विविध प्रश्नावरती एक साधारण 1.25 तासाच्या आसपास चर्चा झाली. मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे की 15 दिवसामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून जनतेसाठी आम्ही देऊ, असं ह्या म्हणण्यानुसार आम्ही ते मान्य केलेलं आहे. आणि त्यांना आम्ही असं सुद्धा म्हटलेलं आहे, जर ह्या 15 दिवसामध्ये जर तुम्ही काही दिलेले सगळं निवेदन आमच्या शहर प्रमुखांच्या माध्यमातून दिलेलं आहे हे जर तुम्ही पूर्ण केलं नाही तर आम्हाला इथे जन आंदोलन स्वीकारावं लागेल आणि त्याची तुम्हाला जबाबदारी घ्यायला लागेल. आम्ही असा प्रश्न मांडलेला आहे, शहरामध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये होणारे लोकांचे ॲक्सिडेंट, त्या ॲक्सिडेंटला जबाबदार कोण, जबाबदारी तुम्हीच स्वीकारली पाहिजे नगर परिषद या नात्याने, आणि जो कॉन्ट्रॅक्टर कोण असेल त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. परंतु असं घडू नये अशी आमची आशा आहे. हे सुद्धा आम्ही त्यांना इथे ठणठणावून सांगितलेलं आहे. अशा अनेक प्रश्नांवरती आज रोजी आम्ही सर्व शिवसैनिक, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, विभाग प्रमुख, सर्व महिला पदाधिकारी इथे आम्ही आज नगर परिषदेत धडक मोर्चा घेऊन इथे आलो.